आणि इकडे वादग्रस्त वाचाळवीर अभिनेते राहुल सोलापूरकर यांना तात्काळ अटक करावी अशी मागणी संभाजी ब्रिगेडनं केली आहे। राहुल सोलापूरकर यांच्या विरोधात संभाजी ब्रिगेडनं पर्वती पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली। छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे चर्चेत राहिलेले अभिनेते राहुल सोलापूरकर यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे। राहुल सोलापूरकर यांचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला। एका मुलाखतीत राहुल सोलापूरकर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना दत्तक घेण्यात आल्याचं वक्तव्य केलं होतं। त्यांचं हे वक्तव्य सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून त्यांच्या विधानानंतर पुन्हा एकदा जोरदार टीका होते। तो आमचा बाप आहे, बाप। तू म्हणशील का माझा बाप आहे हा? अरे तुला एवढं बोलण्याचं स्वातंत्र्य त्या बाबासाहेबांनी दिलं। गप आपले शब्द मागे घे। शिवाजी महाराजांबद्दलचे मी मागे घे आणि यांच्याबद्दलही मागे घे, नाहीतर कोणी नाही मारलं तरी चालेल, पण मी तुला जोडणार, मी तुला मारणार। बाबासाहेबांचा आणि शिवाजी महाराजांचा अपमान आम्ही नाही सहन करणार। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दत्तक घेतलं आणि वेदानुसार डॉक्टर बाबासाहेब ब्राह्मण ठरतात असं धक्कादायक त्यांनी विधान केलं आहे। या त्यांच्या विधानाचा रिपब्लिकन पार्टी खरात पक्ष जाहीरपणे निषेध करत आहे। महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आम्ही मागणी करत आहे की हा माणूस प्रत्येक वेळी महामानवांबद्दल अतिशय चुकीचं विधान करत आहे, त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी। राहुल सोलापूरकरने आता तात्काळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बुटावर नाक घासून जाहीर माफी मागावी, अन्यथा या सोलापूरकरला आम्ही राज्यामध्ये फिरू देणार नाही, त्याच्या तोंडाला काळे फासू। आणि राहुल सोलापूरकर यांच्या याच वक्तव्याच्या विरोधात जितेंद्र आव्हाड सध्या बोलतात। थेट जातोय, त्याच्याशिवाय अशी माणसं सुधरत नाहीत। आणि त्याला वाटत असेल की त्याच्या छान सुंदर मराठीमध्ये दिलगिरी व्यक्त करतो, त्याच्या दिलगिरीची आम्हाला गरज नाही। त्यांनी महाराष्ट्राची माफी मागावी, देशाची माफी मागावी। इथे कोणी एखादा अभंग टाकलं तर त्याला केस केली आहे पंढरपुरात। पंढरपुरामध्ये एक केस झाली आहे, तुकाराम महाराजांचा अभंग त्यांनी रेफरन्स म्हणून टाकला आणि त्या शब्दामध्ये काही चुकीचे शब्द आहेत असं दाखवून पोलिसांनी त्या पोराला पंढरपूरच्या जेलमध्ये टाकून दिला। मग हा जर आंबेडकर साहेबांबद्दल डॉक्टर बाबासाहेब भीमराव आंबेडकरांबद्दल असं बोलत असेल तर हा कोण मोठला एवढा शाणा हुशार तुर्रम खान आला? आणि हे सरकार आल्यावरच या सनातनी मनुवाद्यांची माथी कशी काय फिरतात? यांना एवढी ताकद कुठनं येते की पार शिवाजी महाराज आणि आंबेडकर साहेबांबद्दलच बोलायला मोकळे होऊन जातात? आणि जराही चेहऱ्यावरती तिच्या लाज नाही, क्षमा नाही, क्षमाशीलता नाही की माझ्या हातनं चूक झाली असं नाही। तो हे सांगतो शिवाजी महाराजांचं सांगताना मी वाचलंय, ह्याच्या कानाखाली जोपर्यंत जाळ निघत नाही ना तोपर्यंत जो डोकं ठिकाणावर येणार नाही। आणि आज ना उद्या हे होणार। आज ना उद्या पोलीस किती दिवस त्याला 100 पोलिसांच्या गाड्यात ठेवणार आहेत? आज ना उद्या त्याच्या कानाखाली जाळ निघणार। त्यांनी गप गुमान दिलगिरी व्यक्त करावी, माफी मागावी महाराष्ट्राची आणि प्रकरण शांत करावं। उगाच ते शाब्दिक चोरी करून आपण खूप हुशार आहोत असं दाखवून माफी न मागता इतर शब्द वापरावेत एवढं काय आम्हाला हे पडलेली नाही। त्यांनी गप हे सगळं करावं। दुसरी गोष्ट, काल परभणीमधनं काही दिवसांपूर्वी लॉंग मार्च निघाला होता संतोष सूर्यवंशी याला न्याय देण्यासाठी सोमनाथ फूड्स। काल तो नाशिकपर्यंत आला आणि अचानक थांबला। नंतर माहिती घेताना कळलं की सरकारचे 2 दूत तिथे गेले होते आणि त्या दूतांनी मध्यस्थी करून मुख्यमंत्री कार्यालयातील शिखर परदेशी यांनी एक पत्र लिहून दिलेलं आहे आणि त्या पत्रामधून काही मागण्या ज्या टाकलेल्या होत्या त्या मान्य केल्यासारख्या दाखवल्यात। माझ्या म्हणण्याप्रमाणे एकही मागणी मान्य झालेली नाही। माझा पहिला प्रश्न सरकारला आहे, हे कोम्बिंग ऑपरेशन कोणी केलं? या कोम्बिंग ऑपरेशनचा लाठीचार्जचे आदेश कोणी दिले? हे लाठीचार्जचे आदेश देणारे उमाप कुठे होते? सगळे अधिकार असलेले उमापांवरती ह्या सरकारने आतापर्यंत काय कारवाई केली?
आतापर्यंत हवालदार सस्पेंड न करता आता अचानक 5 हवालदार कसे काय सस्पेंड केले? तुम्ही काय लोकांना मूर्ख समजता काय? आणि सरकारने हे दूध पाठवण्याचे काम करायची कशाला? आणि तो दूध जाऊन भाषण. तर राहुल सोलापूरकर यांनी आपल्या वक्तव्याबद्दल माफी मागावी असं जितेंद्र आव्हाड म्हणतात. आणखी एक मोठी अपडेट, मिलिंद नार्वेकर, आमदार मिलिंद नार्वेकर हे देवेंद्र फडणवीसांची भेट घेण्यासाठी सागर निवासस्थानी दाखल झालेले आहेत. आज सकाळीच देवेंद्र फडणवीसांनी राज ठाकरेंची भेट घेतलेली होती. या भेटीच्या बातम्या सध्या हेडलाईन्समध्ये असताना, चर्चेत असताना आता शिवसेनेचे मिलिंद नार्वेकर देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसाठी सागर बंगल्यावरती दाखल झाल्यात. त्यामुळे मिलिंद नार्वेकर आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात आता नेमकी काय चर्चा होते हे पाहावं लागणार आहे. महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्यात आणि त्याच निवडणुकांच्या अनुषंगानं होणारी प्रत्येक भेट ही राजकीय चष्म्यातनंच बघितली जाते. त्यामुळे मिलिंद नार्वेकर यांचं देवेंद्र फडणवीसांना भेटणं सुद्धा तितकंच महत्त्वपूर्ण मानलं जात आहे.